तर आजचा व्लॉग तुम्हाला दाखवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, कारण की आज आम्ही आलो आहोत लोहगड ट्रेकसाठी. तर तुम्ही बघू शकता हा आहे प्रवेशद्वार. इथून आपण वरती जातो किल्ल्यासाठी आणि इथून आपल्याला पार्किंगची सोय आहे सगळी. इथे 50 रुपीज पर व्हेकल आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर सगळं आहे. आणि हा आहे मेन प्रवेशद्वार खालचा. इथं तुम्हाला पाण्याचे बिस्लरीची वगैरे सगळी सोय आहे. चला तर मग आपण आपला प्रवास कंटिन्यू करूयात. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वाहन पण तुम्हाला दिसतील. शशिकांत बोल ना पण शशिकांत मुखर्जी. आणि काय तू पण बोल ना काहीतरी 2 शब्द सोप्पा आणि सोप्पं ट्रेक करण्यासाठी हा एक किल्ला मानला जातो आणि या किल्ल्याला आपल्याला पायऱ्या दिसून येतात. तर आता आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये येऊन आपण आता बघू शकतो आपण इथे तोफांच्या इथं आलेलो आहे. या तोफांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व गड किल्ले जिंकलेले होते आणि सध्या यांना तेल वगैरे लावून ठेवले आहे ताकी हे गंज नाही पकडू शकत आणि आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला हे आपण दाखवू शकतो. याच्यासाठी सरकारने याला तेल वगैरे लावून ठेवलेलं आहे. तर आत्ता आपण जिथे उभे आहोत तर या ठिकाणावरून आपले सैनिक गडाची पाहणी करायचे. समोर एक मोठा किल्ला पाहू शकत असा तो आहे विसापूर. विसापूर आपल्याला लोहगडावरनं एकदम स्पष्टपणे दिसतो. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि पायऱ्या असणारा गड म्हणजेच लोहगड. आणि या गडावरती आपण बघू शकता किती भव्य बांधकाम आहे आणि महाराष्ट्रातील पहिला आणि दुसरा गड आहे तो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी. लोहगडवरील हे लेणी समूह आहे. उजवीकडे एक तर पूर्वेकडे 2 असे आहेत. त्याला जर आतमध्ये येऊ. तुम्ही हाईट बघू शकता. 7 ते 8 फूट असं. 7 ते 8. आतमध्ये असं सुंदर असा कोरीव काम केलेलं आहे. पूर्ण कोरीव. नंतर ट्रेक करता करता आपण हनुमान दरवाजाजवळ येऊन पोचतो.
तर ही आहे घोड्यांची बागा. इथे घोड्यांना विश्रांतीसाठी व चारा खाण्यासाठी बांधले जायचे. अवघी 15 मिनिटाच्या ट्रेकवरती आपण या गडाच्या मुख्य द्वारावर पोहोचतो. 15 ते 20 मिनिटाचं ट्रेक. हा आहे लोहगडचा दरवाजा. तुम्हाला लोहगड हा पुण्यापासून 68 किलोमीटर आणि मुंबईपासून 114 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे. आणि पुण्यापासून लोहगडला येण्यासाठी आपल्याला अवघे 2 तास लागतात आणि समजा आपल्याला मुंबईकडून यायचं असेल तर अवघे आपल्याला 3 तास लागतात. हे फोटोग्राफर भाई तुझ्यासाठी तू खूप मेहनत करतोय भाऊ. आमच्या सिद्धांत भाऊला तू फेमस करतोय भाऊ. भाऊ तो मनापासून अभिनंदन. भाऊ धरा भाऊ. चला भाऊ, धन्यवाद भाऊ, धन्यवाद. एक फोटो. चला काय तळय. गड किल्ल्यांपेक्षा काही सुंदर असं ना मला दाखव फक्त तू. काहीच नाही. काहीच नाही. अरे बेड काय. सुख म्हणजे काय असतं ना महाराजांची गड किल्ले. बस भाई. हा बरोबर आहे. सुख म्हणजे महाराजांचे गड किल्ले, दुसरं काहीच नाही. मोटिवेशन भेटतं बघा ना, एकदम टॉपला जाण्याचं मोटिवेशन भेटतं नाही. संकेत माशे एन्व्हायरमेंट नाही का जरा बंद कर ना. तर आता आपण महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही मंदिर बघू शकता या माझ्यासोबत. जय बाबा महाकाल की. हा किल्ला मुलूक निजामशाहीच्या ताब्यात होता. नंतर 1648 साली हा किल्ला आदिलशाह याच्या ताब्यात आला. नंतर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला स्वराज्यात जिंकून आणला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय मात्र लिहायला विसरू नका. धन्यवाद.